काय करते मम्मी? पनीरची भाजी करणार आहे. सो रेडी मसाला, रेडीमेड मसाला आहे. काय काय आहे आता? तिने कांदा फ्राय केला आहे, आलं लसूण पेस्टची फ्राय केलेली आहे. हा कुठला आहे? काय आहे मम्मी हे? धना पावडर. धना पावडर. सो धना पावडर टाकलेला आहे. हे काय आहे? जिरा. हे जिरा पावडर आहे. जिरा पावडर. आणि ही कुठला आहे? पनीर मसाला. ओके, एवढंच टाकायचा का पनीर मसाला? आणि अजून आता ह्याला फ्राय करायचं आहे. ते पण टाकलं तर चालतं का? बिर्याणी मसाला, थोडासा टाक. व्हेज बिर्याणी मसाला. ओके. आणि थोडी हळद. ओके, छान. सो पहा सर्वांनी, आज स्पेशल पनीरची भाजी चालू आहे. हळद टाकली ना तू आता? हळद चालू आहे. सो फ्राय करते आता. तिखट. ओके, स्पून वगैरे घेतला तरी चालतं ना? ज्याला कमी तिखट हवं आहे सो त्यांनी कमी घेतलं तरी चालेल. सो हां, आवडीप्रमाणे तिखट टाकायचं. हे काय आहे? कांदा मसाला. ओके, कांदा मसाला पण मिक्स केलेला आहे. ह्यामध्ये कांदा मसाला पण टाकला आहे. आणि आता फ्राय चालू आहे. अजून चांगलं फ्राय करून घ्यायचं. वटाणा टाकला आहे तिने. वटाणा ऑलरेडी फ्राय करून घेतला होता का? ओके, वटाणा ऑलरेडी फ्राय करून घेतला होता तिने, मम्मीने. सो आता त्याला पुन्हा फ्राय करते ती. चालू आहे. सो असं 1-2 मिनटं फ्राय करून घ्यायचं. मग थोडंसं पाणी, थोडंसं किंचित पाणी टाकायचं शिजण्यासाठी. तसं ऑलरेडी फ्राय केला ओलाच मटर होतं, वटाणा होता ओलाच. सो ते फ्राय ऑलरेडी करून घेतला होता. आणि शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे. आणि उकळी आली की मग पनीर टाकायचं आहे. हो ना? मग उकळी आल्यावरती पनीर टाकायचं आहे. ठीक आहे. हे मीठ टाक. ओके, आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. जेवढं आपल्याला हवं तेवढं. ऑलरेडी मम्मीने हे पनीर फ्राय करून ठेवलं होतं इथे. हे फ्राय ऑलरेडी केलेलं आहे. सो आता उकळी आल्यानंतरून हे पनीर मग ती त्यामध्ये टाकणार आहे. सो उकळीसाठी किती वेळ थांबावं लागेल मम्मी? 1-2 मिनटं? ती 5 मिनटं उकळी येऊन द्यायची का? 5 मिनटं. ओके, तोपर्यंत झाकून ठेवूया. आलेले आहेत. सो 5 मिनटं झालेले आहेत. उकळी चांगली आलेली आहे. सो आपण आता, उकळी छान आलेली आहे, त्यामध्ये आता आपण पनीर टाकूया उकळी आल्यानंतरून. सो फ्राय करूया पुन्हा. आणि त्याच्यावरती कोथिंबीर टाकायची का? ओके, छान छान. सो मस्त टेस्ट, वाजतं एकदम मस्त होतं आहे. असं वाटतंय कधी खाऊ. छान टेस्टी झालेलं आहे. पाहूया ना. वास तर खूप छान येतं. तोंडाला खरंच पाणी सुटलं मम्मी. मस्त मस्त रेसिपी मम्मी. ठेवायचं याला 2 मिनटं का? थोडंसं पाणी टाकायचं. ओके, आणि ह्याला 2 मिनटं ठेवायचं. थोडंसं पाणी टाकायचं आणि ह्याला आता 2 मिनटं ठेवायचं. मस्त छान आपली भाजी रेडी आहे पनीरची. मटर पनीरची भाजी मस्त आहे.